गौतम बुद्ध संक्षिप्त जीवनचरित्र. जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये नेपाळमधील लुंबिनी येथे एका राजघराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुद्धोधन आणि आईचे नाव राणी मायादेवी होते. मूळ नाव त्यांचे नाव सिद्धार्थ होते. ते शाक्य कुळातील असल्याने त्यांना शाक्यमुनी असेही म्हटले जाते. संसार त्याग. वयाच्या 29व्या वर्षी मानवी जीवनातील दुःख, जरा, व्याधी, मृत्यू पाहून त्यांचे मन विचलित झाले. दुःखाचे मूळ शोधण्यासाठी त्यांनी पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांचा त्याग करून संन्यास घेतला. या घटनेला महाभिनिष्क्रमण असे म्हणतात. बोधप्राप्ती, ज्ञानप्राप्ती. 6 वर्षे खडतर तपश्चर्या केल्यानंतर वयाच्या 35व्या वर्षी बिहारमधील गया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली बोधिवृक्ष त्यांना सत्यज्ञानाचा साक्षात्कार झाला. तेव्हापासून ते बुद्ध, ज्याला ज्ञान प्राप्त झाले आहे असा म्हणून ओळखले जाऊ लागले. महापरिनिर्वाण. वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे त्यांनी आपला देह त्यागला. 2. बुद्धांचा मानवतावादी संदेश. गौतम बुद्धांची शिकवण कोणत्याही एका जातीसाठी किंवा धर्मासाठी मर्यादित नव्हती. ती संपूर्ण मानवतेसाठी होती. दुःखमुक्तीचा मार्ग. 4 आर्य सत्य. बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाचे विश्लेषण केले. दुःख. जगात दुःख आहे. दुःख समुदाय. दुःखाचे मूळ कारण तृष्णा, अतिइच्छा आहे. दुःख निरोध. इच्छांवर विजय मिळवल्यास दुःख दूर होऊ शकते. दुःख निरोध प्रतिगामी प्रतिपदा. दुःखाचा अंत करण्यासाठी अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा. अष्टांगिक मार्ग. माणसाने नीतिमत्तेने जगण्यासाठी बुद्धांनी 8 मार्ग सांगितले. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. समता आणि बंधुभाव. बुद्धांनी तत्कालीन समाजव्यवस्थेतील वर्णभेद आणि जातीभेद नाकारला. जन्माने कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसून माणूस आपल्या कर्माने श्रेष्ठ ठरतो, हा त्यांचा सर्वात मोठा मानवतावादी विचार होता. त्यांनी सर्वांसाठी धम्माची दारे उघडली. अहिंसा आणि करुणा. हिंसेपेक्षा अहिंसा मोठी आहे असे त्यांनी शिकवले. केवळ मानवावरच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांवर दया करावी, करुणा हा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या मते सुडाने सूड कधीच संपत नाही, तर तो प्रेमानेच संपतो. पंचशील तत्वे. सामान्य माणसाने आचरणात आणण्यासाठी त्यांनी 5 नियम दिले. चोरी न करणे, खोटे न बोलणे, हिंसा न करणे, व्यसनांपासून दूर राहणे, व्यभिचार न करणे. थोडक्यात सांगायचे तर गौतम बुद्धांचा संदेश अत्त दीपो भव, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा, हा होता. त्यांनी मानवाला विवेकबुद्धीने जगण्यास आणि अंधश्रद्धेपासून दूर राहून केवळ मानवतेची सेवा करण्यास शिकवले.